Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कार्यकर्त्यांचा मेळावा नेहमी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीच असतो. मी आरोप केले ते तुमच्या समोर केले ना. सर आज आपने जिलाध्यक्ष पर सर लपून थोडे आरोप केले, तुम्ही ते ऐकले ते सांगा तुमच्या. आवाज साहब आज जिलाध्यक्ष पर आप जिलाध्यक्ष को आपने खरी खोटी सुनाई है। एनसीपी कहीं न कहीं कमजोर है ऐसा आपने कहा है, क्या लगता है कहीं न कहीं? मैंने ऐसा कोई किधर भी कहा नहीं कि सर सवाल पूरा नहीं। उसके पहले मैं आपको जवाब देता हूँ कि मैंने कभी भी कहा नहीं एनसीपी कमजोर है। मैंने कहा कि एनसीपी के कार्यकर्ता को सतर्क होना चाहिए। जिलाध्यक्ष सक्षम है या नहीं प्रतिनिधित्व? सक्षम जो जिलाध्यक्ष है उनको बनाने में सबसे बड़ा हाथ मेरा है। मेरा जिलाध्यक्ष मजबूत है। सिर्फ मालूमात जो मिलनी चाहिए वो नहीं मिलने के कारण मैं थोड़ा नाराज था, क्योंकि अंबेडकर भवन का उद्घाटन जो हुआ वो जिस तरीके से किया गया वो तरीका बराबर नहीं था। यहाँ के कमिश्नर का अगर लगता है कि ठाणे जिला में एक ही मंत्री है तो मैं उसको भी आपके द्वारा बताना चाहता हूँ कि इसमें 2 मंत्री है और दोनों भी कैबिनेट में है, कोई राज्य मंत्री नहीं है। हमको भीख नहीं चाहिए, हमको हमारा अधिकार चाहिए। दोनों पार्टी अगर एक साथ आए तो ही बीजेपी का सामना कर सकती है, तो आप ये मानते हैं कि एक अकेले एनसीपी या फिर अन्य कोई जो पार्टी है? देखो मैंने मेरे भाषण में स्पष्ट रूप से कहा है कि आघाड़ी होनी चाहिए। वो ग्राम पंचायत से लेके विधानसभा से लेके लोकसभा तक आघाड़ी के बिना एक अकेली पार्टी चुनाव नहीं लड़ सकती। मैंने इतिहास गिन के दिखाया ना आपको कि 90 के बाद आज तक एक पार्टी सरकार नहीं बना सकी। कितने साल हो गए 90 से लेके अब तक? 30-32 साल हो गए। देखो ऐसा है कि आप लोग नए हैं, मैं नए तो नहीं बोल सकता हूं, लेकिन शायद आपने इतना इतिहास नहीं पढ़ा होगा जिस इतिहास की मैं जानकारी देता हूं। तो यहाँ पे मिलजुल के लड़ना ही सबके हित में है। और हमारे अध्यक्ष ने मेरे को बताया ना कि वार्ड कैसे बनाए जा रहे हैं, कैसे, तो मैंने वो इतिहास बताया। पटनीगिरी क्या करता है, देसाई क्या करता है, सब बताया। पूरे वाशी की जनता को बता दिया। अगर वार्ड ऐसे बनाए जाने वाले होंगे तो हम चुनाव आयुक्त की गरज क्या है? अन्नू आगरे प्रकरण आहे आणि आंबेडकर भवन स्मारक उद्घाटन प्रकरण आहे, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेमध्ये विसंवाद आहे किंवा वाद आहे हे जगजाहीरच झालेलं आहे। नाही या गोष्टी महानगरपालिकेला तुम्हाला त्रासदायक होतील, यासाठी तुम्ही काय करणार? हे बघा असं आहे की मी कायम सांगतो की या छोट्या मोठ्या गोष्टींवरनं मोठ्या नेत्यांनी कधी मध्ये जाऊ। आंबेडकर भवन हा शिवसेनेचा हे नव्हतं, चूक नव्हती, कंप्लीट प्रशासनाची चूक होती। पण त्याच्याबद्दल मी फोन करून बांगरांकडे नाराजी व्यक्त केली आहे। आणि मी फार असं काही लपवणारातला माणूस नाही, मनात एक तोंडात एक ओटत आहे। मी तेच म्हटलं की एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत, त्यांना युती व्हावी असं वाटतंय, आघाडी झालीच पाहिजे असं त्यांचं मत आहे। ते वारंवार चर्चेत हे बोलून दाखवतात। पण काही छोट्या विचाराची जी माणसं असतात ज्यांना लार्जर पिक्चर दिसत नाहीत त्यांच्यामुळे घोटाळा होतो। सर तुम्ही एक बोलताना खूप अतिशय मोठं विधान केलं की तुम्ही आज सांगितलं की 2024च्या निवडणुकांमध्ये शरद पवार साहेब असे म्हणाले खासगीमध्ये की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील। तुम्हाला असं वाटत नाहीये की प्रत्येक पक्षाला शेवटी मुख्यमंत्री पदाची एक आस असते ना, कार्यकर्त्यांचा आपण मनोबल खच्ची करताय? मी जे बोललो ते जे म्हणाले ते बोलले। कदाचित असंही असेल, आपल्याला आठवत असेल की 2004 साली काँग्रेसपेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली होती, पण साहेबांनी मुख्यमंत्री करताना काँग्रेसलाच मुख्यमंत्री पद दिलं। तेव्हा साहेब काय करतील हे सांगता येत नाही। अशामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल खच्ची होऊ शकतो असं कशाला?
एक मुख्यमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल कशाला खच्ची वगैरे. प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाची एक आस मी असते. तुम्हाला सांगितलं ना, 2004 साली आम्ही 74 होतो, काँग्रेस 68 होती. तरी साहेबांनी फैसला घेतला की काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्या आणि आपल्याकडे 2-3 कॅबिनेट. निवडून आल्याच्या नंतर ठरलं, आता निवडणुकी अगोदरच आपण ही घोषणा करता आणि ते पण तुमचे मुख्य प्रमुख असे म्हणतात की उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पद द्या. त्यांच्या मनात असेल की आपले जरी किती आले तरी पण उद्धव ठाकरेंना बनवून, त्याचा आक्षेप घेण्याचं कारणच नाही. पण तुम्ही असंही म्हणाला तुमचे भावना आहेत त्यांचे जो फरक कमी आहे, राजकारणात काही होऊ शकतं, भविष्यामध्ये अशा काही गोष्टी होतील का? काय काय कुठल्या कशा तुमचे भावना आहेत आणि त्यांचे 54 आहेत असं तुम्ही म्हणाला. आता होऊ शकतं आम्ही 60 वर जाऊ, ते 59 वर येतील, किंवा आम्ही 70 वर जाऊ, ते 69 वर येतील, किंवा ते आम्ही 70 वर जाऊ, ते 74 वर जातील. त्याच्यात काय राजकारणात काही होऊ शकतं. इट्स मोस्ट अनप्रेडिक्टेबल गेम. द डायनामिक्स ऑफ पॉलिटिक्स चेंज विद इन सेकंड्स. मी आत्ता इथे बसलोय तर मागणं काय बातमी येईल काही सांगता येत नाही. म्हणजे मी तर असा विचार करत असतो की रात्री बसलेला सकाळी फोन केल्यावर कुठल्या पार्टीत असेल हे पण आजकाल सांगता येत नाही. कारण का लेफ्ट सेंटर राईट हे आयडिओलॉजीच राहिलेल्या नाहीत. म्हणजे सकाळी कट्टर धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस हा कट्टर हिंदुत्ववादी झालेला असतो. देशावर खूप मोठी शोककळा पसरली आहे. बिपिन रावत यांचं मृत्यू झाले. अशा वेळेला राष्ट्रपती आणि अन्य सर्व कार्यक्रम रद्द झाले. तुम्हाला मांद्याचे आयोजक हे होते, त्यामुळे मी मुंबईहून जेव्हा निघालो तेव्हा त्यांना मी विचारलं, ते म्हणाले आपण श्रद्धांजली वाहिली आहे. सर, कार्यकर्त्यांना आज तुम्ही मार्गदर्शन केलं आणि सभासद नोंदणीसाठी सुरुवात करायला सांगितलं. घरी बसून न करता स्टेशनला जाऊन किंवा अशा ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना सांगितलं, तर त्याबद्दल काय सांगा? जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत लोक तुमच्या ऑफिसला कशाला येतील? तुम्हाला गरज आहे की लोकांना गरज आहे? तुम्हाला गरज आहे, राष्ट्रवादीला गरज आहे. तुम्हाला बाईट द्यायची तर तुम्ही आलात ना. तुमची अपेक्षा नाही ना मी तुमच्या घरी येऊन बाईट द्यावा, असं कसं होईल? ओबीसी आरक्षण को लेकर जिस तरह से घमास समाज को फंसाने का काम जो है वो एनसीपी और कांग्रेस कर रही है, कैसे देखते हैं? देखो जो इंपेरिकल डाटा जिसके ऊपर सुप्रीम कोर्ट बार बार उंगली रख रही है, वो इंपेरिकल डाटा केंद्र सरकार के हाथ में है, चुनाव आयोग के हाथ में है। हम क्या कह रहे हैं कि आप हमें इंपेरिकल डाटा दो महाराष्ट्र का, ताकि हम उसका अभ्यास करके फिर सर्वोच्च न्यायालय में पेश कर देंगे। हमने कहा है, नहीं तो फिर जो सेंसस है उसमें ओबीसी की जनगणना कर लो, हमेशा के लिए सवाल खत्म हो जाएगा। पर आपकी मातृ संस्था जो चाहती ही नहीं आरक्षण के इसमें रखने के लिए, उसने अब ओबीसी को खत्म कर दिया, खत्म। और वैसे भी मेरी बात मानो कि जिस तरीके से सरकारी उद्योग बेचे जा रहे हैं, आरक्षण का फायदा क्या है? पहले आरक्षण क्यों था? तो सरकारी उद्योगों में आपको नौकरी मिलती थी, घर बार चलता था। अब 30 दिन के नोटिस पे इंडस्ट्री बंद करने का नया लॉ लाया है। आप आज की सरकार पूरी उद्योगपतियों के हाथ में गई है। 32 मेजर इंडस्ट्रीज owned by the government have been sold out. Nobody talks about it. And if those industries are sold out, how is reservation going to help you? No chance. And if we consider the population, 50% and more in Maharashtra are OBCs. यानी कि आप ये कहना चाहते हैं कि बीजेपी जो है वो ओबीसी आरक्षण विरोधी है, ना कि एनसीपी और कांग्रेस? एनसीपी और कांग्रेस आरक्षण विरोधी रहती तो इतना झगड़ा इतना भागदौड़ नहीं करती। आपके पास इंपेरिकल डाटा है, बोलो ना खुले दिल से कि ये ले लो चलाओ। आप इंपेरिकल डाटा छुपा क्यों रहे?
खुद ही को पूछ लीजिए ना कि इंपेरिकल डाटा आप छुपा क्यों रहे हैं। जो ओबीसी के खिलाफ अर्जी जाती है कोर्ट में, वो कौन कौन है, उनकी और बीजेपी की साठगांठ क्या है? सर, ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगता आघाडीचे जितेंद्र आव्हाड हे सर्वश्रुत आहे की उद्धव ठाकरे यांना खूप मानतात, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह म्हणतात तुम्ही. चंद्रकांत पाटील असे म्हणाले की उद्धव ठाकरे हे देशाच्या राजकारणामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र ते 2 वर्षापासून मंत्रालयामध्ये आलेले नाहीत, ते काय देशाच्या राजकारणामध्ये जाऊ शकतात, अशा प्रकारची टीका केलेली आहे. खरंच मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात आले नाही सर? पण चंद्रकांत पाटलांनी माझं नाव घेतलं. चंद्रकांत पाटील तुमचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तुम्ही एक मंत्रिमंडळ सदस्य आहात. तुम्ही आता काय म्हणालात? तुमचं वाक्य तुमच्या लक्षात आहे का? जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांना मानणारे व्यक्ती आहे असं ते म्हणाले का? ते असे म्हणाले नाहीत. मग तुम्ही काय म्हणता? मी तुम्हाला असं विचारतोय, मुख्यमंत्री खरंच मंत्रालयात आले नाही? तुम्ही असं का म्हणता? जितेंद्र आव्हाड त्यांचे मानणारे आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही प्रत्येक वेळी स्टेजवर मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार काढत असता. मी असं आहे की मी त्यांच्या मंत्रिमंडळातला सदस्य आहे, शेवटी ते माझे नेते आहेत. म्हणूनच नेते आहेत म्हणून विचारा, ते खरंच आले पण नाही? असं तुम्ही चुकीचं वाक्य का उद्गारलं की चंद्रकांत पाटील असं म्हणाले? चंद्रकांत पाटील असे म्हणाले की मुख्यमंत्री 2 वर्ष आले नाही, असं कोणी सांगितलं? ते म्हणतात. ते म्हणतात. तुम्ही पत्रकार म्हणून माहिती घ्या ना, 2 वर्षात ते किती वेळा म्हणते. तुम्ही मंत्रिमंडळ सदस्य आहात म्हणून तुम्हाला विचारलं, खरंच असं आले नाहीत कधी? ते आल्याचं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय. चंद्रकांत पाटलांना दिसलं नसेल तर मग आमच्या डोळ्याचा दोष नाही. सर, अण्णा हंगरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. चौकशी चालू आहे. चौकशी अंतिम ते काय जे काय असेल ते समजेल तुम्हाला. Subscribe to Aavas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.